बऱ्याच स्त्रियांना पाळीच्या दरम्यान रक्तस्राव जो असतो तो कमी प्रमाणात होत असतो। पूर्वी 5-6 दिवस होणारा रक्तस्राव आता 2 ते 3 दिवसांचाच होतो। काही जणांना तर 1-2 दिवस स्पॉटिंग होते आणि त्यांचे जे मेन्स्ट्रुअल सायकल आहे ते स्टॉप होतं, पाळी बंद होते। जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते यालाच ऑलिगोमेनोरिया, स्कॅन्टी मेन्सेस, आयुर्वेदामध्ये अल्पार्तव असं म्हणतात। आजच्या व्हिडिओमध्ये अंगावरून कमी जाण्याचे काय कारणे आहेत, तसेच आपण यावर घरगुती काय उपाय करू शकतो, आयुर्वेदिक काय उपाय करू शकतो, कोणत्या स्टेजमध्ये आपण डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे, कोणत्या तपासण्या करणं गरजेचं आहे, याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाळी लांबवण्याच्या गोळीमुळे काय साइड इफेक्ट्स होतात, तसेच त्याचे काय फायदे आहेत याबद्दल माहिती बघितली। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मासिक पाळीच्या दरम्यान अंगावरून कमी ब्लीडिंग होणे यावर माहिती बघणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मासिक पाळीचं चक्र कशा प्रकारे होतं याबद्दलची माहिती बघितली आहे। तर मासिक पाळीचे 3 फेज असतात। पहिला फेज म्हणजे गर्भाशयाचं अस्तर तयार होणं, दुसरा फेज म्हणजे ओव्हुलेशन होणं, अंडाशयात तयार झालेलं अंड पक्व होऊन ते बाहेर पडलं जाणं, आणि तिसरा फेज म्हणजे पाळी येणं, रक्तस्राव होणं, ब्लीडिंग होणं। तर ह्या तिन्ही फेज मध्ये आयुर्वेदिक दृष्ट्या तिन्ही दोष वात, पित्त, कफ यांचं प्राधान्य असतं। जसं की जेव्हा गर्भाशयाचं अस्तर तयार होत असतं अशा वेळी कफ दोषाचं प्राबल्य असतं, जेव्हा ओव्हुलेशनचा टाइम असतो तेव्हा पित्त दोष प्राबल्य असतं, आणि जेव्हा फ्लो होत असतो, ब्लीडिंग होत असते, पाळी आलेली असते, त्या पाळीचे रक्त शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम हे वात दोषाचं असतं। तर आधुनिक शास्त्रानुसार आपलं जे मेन्स्ट्रुअल सायकल आहे ते पूर्णतः हार्मोन्सवर डिपेंड आहे। यामध्ये प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, प्रोलॅक्टिन, थायरॉइड हार्मोन या सर्व हार्मोन्सचा समावेश होतो। जर आपल्याला काही हार्मोनल इम्बॅलन्स झालं तर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा आपल्या मेन्स्ट्रुअल सायकलवर होत असतो। तर आता आपण बघूयात की हे मेन्स्ट्रुअल सायकलचा फ्लो, ब्लीडिंग फ्लो कमी व्हायची काय कारणं आहेत। तर याची कारणं ही फिजिओलॉजिकल असू शकतात, वातावरणातील बदलामुळे असू शकतात, आपल्या आहाराविहारामुळे होणारी असू शकतात, आणि दुसरे कारण हे पॅथॉलॉजिकल म्हणजे गर्भाशयाच्या ठिकाणी, अंडाशयाच्या ठिकाणी, एकूण एक स्त्रियांची जी प्रजनन संस्था आहे त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम झाला असेल, काही विकार निर्माण झाला असेल, त्यामुळे सुद्धा हा फ्लो कमी होऊ शकतो। हार्मोन्सचे इम्बॅलन्स झाल्यामुळे देखील हा फ्लो कमी होऊ शकतो। तर सुरुवातीचे कारण आपण बघूयात की जेव्हा मेनार्की होतो, मुलीला पहिली पाळी येत असते, त्यानंतरचे काही महिने ते काही वर्ष फ्लो जो आहे तो कमी असू शकतो। दुसरं कारण म्हणजे जेव्हा पाळी बंद होण्याचा काळ असतो, ज्यालाच मेनोपॉज असं म्हणतात, तर त्या मेनोपॉजच्या आधीचा जो काळ असतो, सुमारे 6 महिने म्हणा किंवा 1 वर्ष, तेव्हा सुद्धा हा जो फ्लो आहे तो कमी असण्याची शक्यता असते। आता आपण बघूयात की आपला पिरियड फ्लो कमी आहे हे कसं ओळखावं। तर नॉर्मली आपल्याला 5 दिवस ते 7 दिवस हे मेन्स्ट्रुअल ब्लीडिंग होत असतं, पाळीचं रक्तस्राव हा होत असतो। तर यापेक्षा कमी दिवसांचे जर पिरियड असेल, कमी दिवसांची पाळी असेल, समजा 1 दिवस किंवा 2 दिवस तुमची पाळी राहत असेल, तर तुमचा पिरियड फ्लो हा कमी आहे असं समजावं। किंवा जर तुम्हाला 5 ते 7 दिवस चांगला फ्लो हो जात असेल, दिवसातून 2 ते 3 वेळा पॅड चेंज करावे लागत असेल, आणि अचानक तुम्हाला 1 किंवा 2 पॅड पूर्ण दिवसभरामध्ये वापरावा लागत असेल, तर तुमचा पिरियड फ्लो हा कमी झालेला आहे असं समजावं। तर हा जो पिरियड फ्लो आहे तो नेमका कशावरून ठरवला जातो, तर जेव्हा आपलं गर्भाशयाचं अस्तर तयार करण्याचं काम चालू असतं, गर्भाशयाची लायनिंग तयार होत असते, अशा वेळी प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सची गरज असते। जेव्हा हे प्रोजेस्टेरॉन हार्मोन व्यवस्थितरित्या सिक्रीट होतं आणि तो आपलं काम करतो, तेव्हा गर्भाशयाची जी लायनिंग आहे, ज्याला एंडोमेट्रियल लायनिंग बोलतात, तर ती व्यवस्थित तयार झाली तर तो फ्लो देखील व्यवस्थित होतो। आणि जर गर्भाशयाची ही लायनिंगची थिकनेस कमी असेल, लायनिंग व्यवस्थितच तयार झाली नसेल,
तर ऑफकोर्स ब्लिडिंग देखील कमी होणार. जनरली मासिक पाळीच्या वेळेस 50 ml पर्यंत ब्लिडिंग होणं हे नॉर्मल समजलं जातं. म्हणजे साधारणतः 3 ते 5 चमचा इतका हा रक्तस्राव असतो. काही स्त्रियांमध्ये हा कमी जास्त प्रमाणात होऊ शकतो. रक्तस्राव साधारणपणे 3 ते 7 दिवस असतो. काही जणींमध्ये 2 ते 3 दिवस असतो आणि त्या काळामध्येच भरपूर फ्लो होतो. परंतु जर तुमचा रक्तस्राव 5 दिवस राहून सुद्धा जर तुम्हाला दिवसाला एकच पॅड वापरावा लागत असेल तर तुम्हाला अंगावरून कमी जात आहे. किंवा जर तुम्हाला पूर्वी 7 दिवस कंटिन्यू व्यवस्थित ब्लिडिंग होत असेल आणि अचानकपणे ही ब्लिडिंग 2 ते 3 दिवसच होत आहे आणि पॅड देखील कमी प्रमाणात लागत आहे तर तुमचं स्कॅन्टी मेन्सेस आहे असं समजावं. ब्लिडिंगची जी व्हॉल्यूम आहे ते जर कमी असेल तर यालाच ऑलिगोमेनोरिया अल्पार्तव असं म्हणतात. तर हा फ्लो आपण कसा मोजावा? कारण की बऱ्याच वेळा क्लॉटिंग होत असते. तर अशा वेळी क्लॉटिंगचं व्हॉल्यूम आणि नॉर्मल ब्लिडिंगचं व्हॉल्यूम हे वेगळं वेगळं असू शकतं. क्लॉटिंग मध्ये जास्त प्रमाणामध्ये रक्तस्राव झालेला असतो. म्हणून जर तुम्हाला क्लॉटिंग स्वरूपामध्ये जर ब्लिडिंग होत असेल आणि ती ब्लिडिंग 3 ते 4 दिवस राहत असेल तर तो तुमचा नॉर्मल ब्लड फ्लो असू शकतो. अशा वेळी तुम्हाला क्लॉटिंगसाठी ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. तर हा जो ब्लिडिंगचा फ्लो आहे तो जर दिवसातून तुम्हाला पूर्वी 2 ते 3 पॅड वापरावे लागत असेल आणि ही जी ब्लिडिंग आहे, हे जे रक्त आहे ते पॅडला पूर्ण भरून जात असेल तर तो नॉर्मल समजला जातो. किंवा जर तुम्हाला फक्त पॅडवर 1 किंवा 2 दाग दिसत असेल तर त्याला कमी फ्लो समजावा. त्यानंतर जर तुम्ही मेन्स्ट्रुअल कप यूज करत असाल तर त्या मेन्स्ट्रुअल कपवर देखील मार्किंग दिलेली असते. तर त्या मार्किंगचे तुम्ही एका वहीमध्ये डायरीमध्ये नोंद करून ठेवावी की ह्या महिन्यामध्ये टोटल किती ब्लिडिंग झाली आणि सरासरी आपली ब्लिडिंग किती होते याचा अंदाज तुम्हाला येईल. ह्यापेक्षा जर तुम्हाला कमी ब्लिडिंग झाली तर तुमचं ऑलिगोमेनोरिया आहे, अल्पार्तव आहे हे समजून घ्यावं. किंवा जर तुम्ही टॅम्पन यूज करत असाल तर दिवसभरामध्ये किती टॅम्पन यूज झाले, पूर्वी किती होत होते, आता किती होत आहे याची जर तुम्ही नोंद घेतली तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला फ्लो जो आहे तो कमी आहे की रेग्युलर आहे. किंवा जर तुम्ही कपडा यूज करत असाल तर पूर्वी किती कपडा यूज करत होते, किती वेळा बदलत होते, त्या कपड्यामध्ये क्लॉटिंग आहे का, क्लॉट आहे की नॉर्मल ब्लिडिंग होत आहे याचा अंदाज घेऊन तुमचा फ्लो कसा आहे हे तुम्हाला कळू शकतं. आता आपण बघूयात की ब्लिडिंग कमी होण्याचे काय काय कारण असू शकतात. बऱ्याच वेळा थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे ब्लिडिंग कमी होण्याचे चान्सेस असतात. बऱ्याच वेळा डोक्यावरून थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे देखील ब्लिडिंग कमी होऊ शकते. जसं की मी आधी सांगितलं, आपल्या शरीरामध्ये मासिक पाळीची जी क्रिया आहे ती तिन्ही दोषांवर अवलंबून आहे. मासिक पाळी सुरू असताना अपानवायूचं कार्य आपल्या शरीरामध्ये चालू असतं. मासिक पाळीतील जो ब्लिडिंगचा आहे, फ्लो आहे, रक्तस्राव आहे ते बाहेर काढण्याचं काम अपानवायूचं असतं. अशा वेळेस जर तुम्ही आंघोळ केली, थंड पाण्याने आंघोळ केली किंवा डोक्यावरून आंघोळ केली तर त्यामुळे आपल्या शरीरातील जे रक्ताभिसरण आहे ते वेगाने होतं. जास्तीत जास्त रक्त हे आपल्या डोक्याकडे आणि इतर शरीराच्या अवयवांकडे जातं. त्यामुळे रजस्राव होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. अशा वेळी हे ब्लड सर्क्युलेशन डिस्टर्ब होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे ब्लड फ्लो कमी होऊ शकतो. अशाच प्रकारे थंड पदार्थांचं सेवन केल्यामुळे देखील ब्लड फ्लो कमी होण्याचे चान्सेस असतात. जसं की तुम्ही जर सब्जा घेत असाल तर सब्जा हा गुणाने अतिशय थंड आहे, त्यामुळे सुद्धा ब्लड फ्लो कमी व्हायचे चान्सेस आहे. बऱ्याच वेळा लघवीच्या वेळेस क्लॉटिंग होते किंवा ब्लिडिंग होते तर ते देखील आपण आपल्या ब्लिडिंगच्या फ्लो मध्ये कन्सिडर करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा हे कन्सिडर न केल्यामुळे आणि आपल्या पॅडला रक्त कमी लागल्यामुळे बऱ्याच जणांचा संभ्रम होतो की आपल्याला अंगावरून कमी जात आहे. जर तुमचं वजन कमी असेल त्यामुळे सुद्धा रक्तस्राव कमी होऊ शकतो. किंवा जर तुमचं वजन हे अधिक असेल तरी सुद्धा रक्तस्राव कमी होऊ शकतो. किंवा जर तुम्हाला पीसीओडीचा त्रास असेल त्यामुळे सुद्धा ब्लड फ्लो कमी जास्त होऊ शकतो. तर हे सर्व नॉर्मल समजलं जातं.
परंतु जर तुम्हाला विनाकारण ब्लड फ्लो कमी झाला असेल तेव्हा मात्र ब्लड फ्लो का कमी झाला आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे। जर तुमचं हार्मोनल इम्बॅलन्स झालं असेल, इस्ट्रोजनची लेवल कमी झाली असेल, त्यामुळे सुद्धा ब्लड फ्लो कमी होऊ शकतो। प्रोलॅक्टिन हार्मोन किंवा थायरॉइड हार्मोन कमी जास्त झाले असतील तर त्यामुळे सुद्धा ब्लड फ्लोवर त्याचा परिणाम होतो। त्यानंतर आजकाल प्रीमॅच्युअर मेनोपॉज देखील बघितला जातो। वयाच्या 40-50 नंतर जो मेनोपॉज होणार असतो तो हल्ली 40च्या आधीच बघितला जातो, त्यामुळे सुद्धा ब्लड फ्लो कमी होण्याचे चान्सेस आहे। गर्भाशयाच्या ठिकाणी काही व्याधी असतात, जसं की ॲशरमन सिंड्रोम। यामध्ये गर्भाशयाचं जे अस्तर असतं ते एकमेकांना चिपकलेलं असतं, त्यामुळे जो फ्लो आहे तो व्यवस्थितरित्या बाहेर टाकला जात नाही। ह्या कंडिशनमध्ये प्रेग्नन्सी राहण्याचे देखील चान्सेस कमी असतात। तर जर तुम्ही ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेत असाल, गर्भनिरोधक गोळ्यांचं सेवन करत असाल तर त्यामुळे सुद्धा ब्लड फ्लो कमी होण्याचे चान्सेस असतात। त्यानंतर जर तुम्ही सायकॅट्रिकचे काही ड्रग्ज घेत असाल तर त्यामुळे सुद्धा ब्लड फ्लो हा कमी होऊ शकतो। जर तुम्ही पाळी लांबवायच्या गोळ्या घेत असाल तर अशा वेळी देखील ब्लड फ्लो कमी होण्याचे चान्सेस असतात। किंवा आजकाल बऱ्याच जणी वाढलेलं वजन कमी करण्यासाठी क्रॅश डाएट करतात किंवा एक्स्ट्रीम डाएट करतात, एक्स्ट्रीम एक्सरसाइज करतात, त्यामुळे सुद्धा ब्लड फ्लो कमी होण्याचे चान्सेस आहेत। जर तुम्हाला रक्ताल्पता असेल तर त्यामुळे सुद्धा ब्लड फ्लो कमी होऊ शकतो। आणि शेवटचं आणि मुख्य कारण म्हणजे अति स्ट्रेस। अति प्रमाणात स्ट्रेस असणं देखील हार्मोन्स इम्बॅलन्स करतं आणि त्यामुळे ब्लड फ्लो कमी होण्याचे चान्सेस असतात। आता आपण बघूयात की पाळीच्या वेळेस अंगावरून व्यवस्थित जाण्यासाठी आपण काय घरगुती उपाय करू शकतो। तर सगळ्यात पहिला म्हणजे आहार। आपला जो आहार आहे तो संतुलित असणं गरजेचं आहे। यामध्ये लहान मुलींना फास्ट फूड पासून दूर ठेवणं गरजेचं आहे, कारण की बऱ्याच लहान मुलींमध्ये रक्ताल्पता आणि अंडरवेट हे दोन्ही बघितले जातात। त्यामुळे अशा मुलींमध्ये पिरियडमध्ये रक्तस्राव कमी होण्याचे जास्त चान्सेस असतात। त्यानंतर आपला आहार हा षड्रसात्मक असावा। जर आपण संतुलित आहार घेतला तर त्या आहाराचं आहार रस व्यवस्थित तयार होतं। आहार रस व्यवस्थित तयार झाल्यामुळे आपल्या शरीरात रक्त व्यवस्थित तयार होतं आणि त्यामुळे गर्भाशयाची लाइनिंग देखील व्यवस्थित तयार होते आणि पिरियडचा ब्लड फ्लो हा व्यवस्थित होतो। त्यानंतर हेल्दी वेट मेंटेन करणं देखील गरजेचं आहे। हेल्दी वेट मेंटेन करण्यासाठी आपण घरगुती काय उपाय करू शकतो याबद्दलचा मी व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही बघू शकता। त्यानंतर एक्सरसाइज करणं देखील अतिशय गरजेचं आहे। पेल्विक एक्सरसाइज तुम्ही करू शकता, तर तुम्ही चालण्याचा व्यायाम करू शकता, स्विमिंग करू शकता किंवा सूर्यनमस्कार करू शकता। त्यानंतर अति स्ट्रेस असेल तर मेडिटेशन करणं गरजेचं आहे। स्ट्रेस मेंटेन करण्यासाठी श्वसनाचे व्यायाम तुम्ही करू शकता, आपले आवडते छंद जोपासू शकता, आवडत्या व्यक्तींसोबत तुम्ही आपला वेळ घालवू शकता। आता आपण बघूयात की आपण घरगुती काय उपाय करू शकतो। जर तुम्हाला आधी व्यवस्थित पिरियड फ्लो होत असेल आणि आता जर पिरियड फ्लो कमी झाला असेल तर अशा वेळी तुम्ही पिरियडच्या काळामध्ये रोज चिमूटभर हळद गरम पाण्यासोबत घ्यावी। असं सकाळ संध्याकाळ घेतल्यामुळे पिरियड फ्लो व्यवस्थित व्हायला मदत होते। किंवा पिरियडच्या काळामध्ये 1 चमचा ओवा, चिमूटभर हळद आणि थोडासा गुळाचा तुकडा हे गरम पाण्यासोबत जर घेतलं तर पिरियड फ्लो व्यवस्थित यायला मदत होते। चमचाभर मेथी, चिमूटभर ओव्याचे दाणं, अर्धा चमचा जिरे आणि 1 चमचा अहळीव यांचा काढा तयार करून सकाळ संध्याकाळ 1-1 कप जर घेतला तर पिरियड फ्लो व्यवस्थित व्हायला मदत होते। आता आपण बघूयात की पिरियड फ्लो व्यवस्थित होण्यासाठी आयुर्वेदामध्ये काय सांगितलं आहे। आयुर्वेदानुसार आर्तव हे आग्नेय सांगितलं आहे। आग्नेय म्हणजे या ठिकाणी पित्तदोष प्रधान असते। तर यासाठी तुम्ही काळ्या तिळाचा काढा बनवून घ्यावा। सुमारे मूठभर काळे तीळ घेऊन त्यामध्ये 1 ग्लासभर पाणी टाकावं। 1 कप शिल्लक राहिली इतकं आटून घ्यावं। त्यामध्ये काळा गुळ ऍड करून सकाळ संध्याकाळ हे मिश्रण जर घेतलं तर पिरियडचा फ्लो व्यवस्थित व्हायला मदत होते। या व्यतिरिक्त आयुर्वेदिक मेडिकल मध्ये रजप्रवर्तिनी नावाची गोळी मिळते। ह्या 2-2 गोळ्या सकाळ दुपार संध्याकाळ जर घेतल्या तर पिरियड फ्लो व्यवस्थित व्हायला मदत होते। परंतु आपला पिरियड फ्लो का कमी आहे याचं कारण आधी जाणून घेणं गरजेचं आहे।
जर आधी सांगितलेल्या कारणांपैकी कोणत्याही कारणांव्यतिरिक्त जर तुमचा पिरियड फ्लो कमी झाला असेल तर अशा वेळी काही तपासण्या करणं गरजेचं आहे। तर ह्या तपासण्यांमध्ये रक्त तपासणी, सोनोग्राफी अशा वेगवेगळ्या तपासण्यांचा समावेश होतो। रक्त तपासणीमध्ये तुम्ही आपले हार्मोन्सची लेवल चेक करणं गरजेचं आहे। यामध्ये थायरॉइड हार्मोन, प्रोलॅक्टिन हार्मोन, इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन यासारख्या हार्मोनची लेवल जाणून घेणं गरजेचं आहे। आपलं हिमोग्लोबिन किती आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे। जर पीसीओडीचा डाऊट असेल, संशय असेल तर अशा वेळी अँड्रोजेनेसिस किती आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे। जर तुमचा पिरियड फ्लो कमी आहे, प्रेग्नन्सी राहत नाही, अशा वेळी तुमची AMH व्हॅल्यू किती आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे। यानंतर सोनोग्राफी, तर पेल्विकची सोनोग्राफी करणं गरजेचं आहे। सोनोग्राफी केल्यामुळे आपल्याला गर्भाशय, अंडाशय यांची काय स्थिती आहे ते लक्षात येतं। अंडाशयामध्ये अंड व्यवस्थित तयार होत आहे का, पीसीओडी आहे का, काही समस्या आहे का हे लक्षात येतं। त्यानंतर गर्भाशयामध्ये गर्भाशयाचं अस्तर व्यवस्थित तयार होत आहे का हे समजतं। तसेच गर्भाशयामध्ये ॲशरमन सिंड्रोम सारखं काही सिम्पटम आहे का हे समजतं। जर तुम्हाला टीबी होऊन गेलं असेल तर त्यामुळे ॲशरमन सिंड्रोम होण्याचे जास्त चान्सेस असतात। तर अशा प्रकारे पाळीच्या वेळेस कमी रक्तस्राव होणं, अल्पार्तव, ऑलिगोमेनोरिया, स्कॅन्टी मेन्सेस याची आपल्या बाबतीत काय कारण आहे हे आधी जाणून घेणं गरजेचं आहे आणि मग नंतर त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे। जर तुमची एंडोमेट्रियल थिकनेस म्हणजे गर्भाशयाचं अस्तरच तयार व्यवस्थित झालं नाही तर तुम्ही कितीही मेथीचं पाणी प्या, कितीही ओव्याचं पाणी प्या तरी तुम्हाला फ्लो होणार नाही, उलट त्याचा दुष्परिणाम तुमच्या गर्भाशयावर होईल। म्हणून वारंवार पिरियडमध्ये ब्लड फ्लो कमी जात असेल तर आपल्या जवळच्या डॉक्टरांना, जवळच्या वैद्यांना भेटणं गरजेचं आहे, कारण जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे। पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा। नमस्कार।